आज आपण साध्या फोरटक्स ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग पाहणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। सगळ्यात आधी आपण इथे छातीचे पार्ट घेऊया। तर आपला मेन फॅब्रिक आहे ते समोरासमोर आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। त्यावर त्याच पद्धतीने अस्तर ठेवून द्या। आता आपल्याला कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे। तर इथे मी आपल्या संपूर्ण ब्लाऊजला अस्तर अटॅच करून घेणार आहे। अस्तर जोडत असताना कुठे चूळ येणार नाही याची काळजी घ्या। हाताच्या तळव्याचा वापर करा आणि अस्तर व्यवस्थित जोडून घ्या। तर अस्तर जोडत असताना नेहमी मोठी शिलाई घ्या, म्हणजेच 5 नंबरची, कारण असं केल्याने आपलं काम खूप लवकर होतं। तर आता आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे। तर मी आपलं संपूर्ण एक्स्ट्रा कापड कटिंग करून घेतलं आहे आणि आपले इथे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत। ठीक आहे, ते बाजूला ठेवून देऊयात। आता आपण योगपट्टी घेऊयात। तर योगपट्टी जोडायची सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला। तर इथे मेन फॅब्रिक मी समोरच्या बाजूला ठेवून दिले। तर आता आपल्याला हे अस्तरचे भाग त्याच्यावर ठेवून द्यायचे आहेत समोरासमोरील भागात। आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या की मी हे योगपट्टी आहेत ते आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला ठेवले आणि खालच्या साईडला एकदा बितपत शिलाई देऊन घेणार आहे। त्यावर आपण दाबटीप देऊन घेऊयात। तर आज आपण 4 योगपट्टी न वापरता 2 योगपट्टीमध्येच अगदी फिनिशिंग सोबत ब्लाऊज शिवणार आहोत। तर ही ब्लाऊज शिवायची खूप सोपी पद्धत आहे। त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला अशी दाबटीप देऊन द्यायची आहे। तर मी त्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे आपलं ते कटिंग करून घेणार आहे। तर मी अशाच पद्धतीने आपला दुसरा योगसुद्धा तयार करून घेणार आहे। तर ही अगदी सोपी पद्धत आहे। तर इथे आपले दोन्ही योगपट्टी मी तयार करून घेतलेले आहेत। साठी मार्क करूया। काज बटन पट्टी आहे त्या साईडला 2 इंच घ्यायचे, फिटिंगच्या लाईनला 2.25 इंच घ्यायचे। त्यानंतर आपल्याला पुन्हा काज बटन पट्टीच्या इथून 3.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि आपल्याला दोन्ही साईडला टोटल 1.5 इंच टक्स घ्यायचं आहे, म्हणजेच दोन्ही साईडला 1 इंच। तर दोघांमधलं अंतर हे टोटल 1.5 इंच आलंच पाहिजे। त्यानंतर वरच्या साईडला 2 इंच मार्क करा। ती जे आपण पॉईंट्स घेतले होते त्याला लाईन आखून घेऊया, जेणेकरून आपल्याला तिथे टक्स द्यायला खूप इझी जाईल, म्हणजे आपली शिलाईसुद्धा वाकडी जाणार नाही। तर इथे मी खालच्या टक्सला असं मार्क करून घेते आहे। आता आपल्याला आपल्या टक्सच्या सेंटरपासून दोन्ही साईडला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे, म्हणून मी ही लाईन आखलेली आहे, म्हणजे आपले टक्स हे वाकडे जाणार नाहीत। त्यानंतर वरच्या साईडला 2 इंचावर मार्क करायचं आहे आणि आपल्याला मुंढ्यातून 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। तर इथे मी लाईन आखून घेते आहे। तर आता ह्या तिन्ही टक्समधलं अंतर हे आपल्याला टोटल अर्धा इंच आलं पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडला 2-2 रेषा। ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की वरच्या साईडचे जे 3 टक्स आहेत त्यामधलं अंतर हे फक्त अर्धा इंचच आलं पाहिजे। ठीक आहे, आता मी हे तिन्ही टक्सला असं मार्क करून घेणार आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पॅटर्नवर सुद्धा टक्स मार्क करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, आता आपण ह्याला शिलाई करून घेणार आहोत। तर शिलाई देत असताना बारीक शिलाई घ्या। सगळ्यात पहिल्यांदा आपण खालचा टक्स घेऊया, जो आपला मेन टक्स आहे, आणि आपल्याला प्रत्येक टक्सला डबल शिलाई करून घ्यायची। आणि टक्सला शिलाई देत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही एकत्र आहेत का, नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की आपले अस्तरवरच टीप जाते आणि आपलं मेन फॅब्रिक आहे ते तसंच राहतं। तर ह्या गोष्टीची काळजी घ्या। तर इथे मी आपले दोन्ही पार्ट शिलाई करून घेणार आहे आणि आपले पफ बघा किती छान आला आहे। त्यानंतर आपण योगपट्टी लावून घेऊयात। तर योगपट्टीचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला आपली काज बटन पट्टी आहे त्या साईडला ठेवून द्यायचं आहे। तर मी एकदा बितपत शिलाई देऊन घेते आहे। व्हिडिओमध्ये बघा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे। त्यानंतर जो आपला टक्स आहे खाली दिलेला तो आपल्याला बाजूला सरकून घ्यायचा आहे। तर जिथला आपला गोलाकार आकार होता त्या साईडने मी शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे। तर इथे टक्स बघा मी बाजूला काढून घेतला आहे। अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित बघा। आणि आपले हे दोन्ही टक्स आपल्याला, म्हणजे आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तरची पट्टी, ह्याच्यावर आता आपण एकदा इतपत शिलाई देऊन घेऊयात, म्हणजे जी आपण आधी शिलाई दिली होती त्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची। तर ही योग जोडायची सगळ्यात सोपी पद्धत आहे। ह्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूप छान येईल। तर ही पद्धत नक्की फॉलो करा
तर मी अशाच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे. आणि ज्या साईडने आपली मोठी साईड आहे तिकडून आपण हे पलटवून घेऊयात. तर बघा आपल्या दोन्ही शिलाई हे आतमध्ये गेलेल्या आहेत आणि आपल्या छातीच्या भागाला सुद्धा छान पफ आलेला आहे आणि इथे आपलं परफेक्ट दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण काज बटन पट्टी लावून घेऊयात. तर मी इथे 2 पट्ट्या घेतल्यात. एका पट्टीला मेन फॅब्रिक लावून घेतले आणि दुसरी पट्टी ही अस्तरची आहे. तर एक पट्टी आपली 2.25 इंचाची आहे आणि एक 3.25 इंचाची आहे. तर पट्ट्या थोड्या मोठ्या घ्या जर तुम्ही नवीन शिकत असाल तर, म्हणजे काज करताना आपल्याला ते सोपं जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपली जी उजवी साईड आहे त्या साईडला आपल्याला आपली मेन फॅब्रिक आणि अस्तरची आपण जे जोडून घेतले ती पट्टी लावायची, जी की आपल्याला खालच्या साईडने लावून वरच्या साईडला बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने. तर काज बटन पट्टी लावताना बरेच जण कन्फ्यूज होतात, म्हणून व्हिडिओ व्यवस्थित बघा. आपण छातीचा जो उजवा साईडचा पार्ट आहे त्या साईडला आपली मेन फॅब्रिकची जी पट्टी अटॅच केली आहे ती लावून घेतो आहे. आपण खालच्या साईडने लावतो आहे, त्यावर आता मी दाबटीप देऊन घेते आहे आणि ते आपल्याला समोरच्या साईडला बाहेर काढायचे. ठीक आहे, मी एक्स्ट्रा कापड कट करून घेते. तर इथे आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचा आहे. तर ही आता आपण बाहेरच्या साईडला अशी काढलेली आहे आणि बाजूने आपल्याला कडेने एक टीप देऊन घ्यायचे. तर आपण शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं 2 रेषा इतपत आतल्या साईडला घ्या आणि व्यवस्थित टीप देऊन घ्या. दोन्ही हाताचा वापर करा शिलाई करत असताना. खालच्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घ्या. तर ह्या साईडला आपण बटन लावणार आहोत. तर ही आपली बटन पट्टी तयार झालेली आहे. आता आपण काजसाठीची पट्टी आहे ती लावून घेणार आहोत. तर ती आपल्याला वरच्या साईडने शिलाई करून आपल्याला आतल्या साईडला पलटवायची असते. तर मी खालच्या साईडला एक 1.25 इंच इतपत घेतलं आहे फोल्ड करून आणि इथे एक दाब इतपत शिलाई देऊन घेणार आहे. त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. तर दाबटीप द्यायला विसरू नका, म्हणजे पलटवायला खूप सोपं जातं. आता आपण ती आतल्या साईडला पलटी करणार आहोत. व्यवस्थित बघा. तर जेवढी आपली पट्टी होती तेवढी मी मध्यातून फोल्ड करणार आहे. त्यानंतर आपल्याला तशीच्या तशी ती आपल्याला आतल्या साईडला पलटी करायची आहे. तर नखं मारून घ्या, म्हणजे पट्टीला एकदम छान आकार येतो आणि ती परफेक्ट बसते. तर इथे आपण कडेने एक शिलाई घेणार आहोत. तर ही आपल्याला पट्टी थोडी मोठीच घ्यायची असते, कारण इथे आपण काज करणार आहोत, म्हणून इथे मी शिलाई लॉक करून घेतलेली आहे. तर इथे आपली काज बटन पट्टी एकदम परफेक्ट लावून घेतलेली आहे. तुम्ही बघताय, जर गळ्याचा आकार वर खाली आला असेल तर तो पहिला व्यवस्थित करून घ्या. तर इथे जे एक्स्ट्रा कापड आहे तिथे मी मार्क करून घेते, त्यावर पहिल्यांदा शिलाई देऊन घ्या. एक्स्ट्रा कापड कट करून घ्या अशा पद्धतीने. तर इथे मी दोन्ही पट्ट्या ह्या सेम मापाच्या तयार करून घेतलेल्या आहेत. आपल्या गळ्याला परफेक्ट शेपसुद्धा दिलेला. तर आता आपण गळ्याला पट्टी लावून घेऊया. त्यासाठी इथे मी 1.25 इंचाच्या पट्ट्या घेतल्यात. पट्टीच्या एक बाजूने 1/2 इंच इतपत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर इथे मी दोन्ही पट्टीला शिलाई देऊन घेणार आहे. तर फक्त आपल्याला 1/2 इंच इतपत फोल्ड करून घ्यायचं आहे. आता आपण गळ्याला पट्टी लावायला सुरुवात करूया. पट्टी मी अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवून दिलेली आहे आणि एक दाब इतपत शिलाई देऊन घ्यायचे. जिथे आपला गोलवा आकार आहे तिथे आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायचे, जेणेकरून आपला गळ्याचा आकार हा बदलणार नाही. चुण्या टाकल्यामुळे एकदम परफेक्ट शेप येतो. तर इथे मी अशा 4-5 चुण्या टाकून घेणार आहे. इंच कापड खालच्या साईडला फोल्ड करून मी शिलाई लॉक करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्यावर एक दाबटीप देऊन घ्यायचे. तर ह्या पद्धतीने पट्टी जोडून नक्की बघा. खूप सोपी पद्धत आहे, सहज जमेल तुम्हाला. आता आपण ही पट्टी आतल्या साईडला पलटी करून एक दाब इतपत शिलाई देऊन घेऊयात. तर दाबटीप दिल्यामुळे तुम्ही बघताय आपल्या गळ्याला किती छान फिनिशिंग आलेली आहे आणि आपली पट्टीसुद्धा सहज पलटलेली आहे. तर इथे आता मी शिलाई लॉक करून घेते. तर अशाच पद्धतीने मी दोन्ही पार्टला आपल्या पट्टी जोडून घेणार आहे. तुम्ही बघताय अगदी परफेक्ट अशी आपली गळ्याला पट्टी जोडून झालेली आहे. आता इथे मी मागचा पार्ट घेतलेला आहे. आता ह्यावर आपण वरच्या साईडला अस्तर ठेवून दिलं आहे आणि आपण गळ्याला आणि कमरेला शिलाई देऊन घेणार आहोत. तर मी इथे एक दाब इतपत गळ्याला आणि कमरेला शिलाई देऊन घेणार आहे. तर लक्षात घ्या की मी आपला मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला अस्तरचा पार्ट ठेवून दिलेला आहे आणि गळ्याला शिलाई देत असताना टाचण्यांचा वापर करा, जेणेकरून आपला आकार बदलणार नाही, शिलाई करायला सुद्धा सोपं जाईल. तर इथे मी आपल्या कमरेच्या साईडला आता एक दाब इतपत शिलाई देऊन घेणार आहे.
त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गळ्याला नॉच देऊन घेऊयात, म्हणजे पलटवायला खूप सोपं जातं. आता मी मधला जो पार्ट होता त्याच्यातून असं बाहेरच्या साईडला पलटून घेतलं आहे. तर ह्यावर आपण एक टीप देऊन घेऊयात. तर मी नेहमी ह्याच पद्धतीने गळा पलटवते, त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. तर इथे माझा धागा संपला होता, तो मी लावून घेतला आहे. आता आपल्या गळ्याला टीप देऊन झालेली आहे. आता आपण कमरेच्या साईडला टीप देऊन घेऊया. आणि असं केल्यामुळे आपल्या कमरेला आणि गळ्याला वेगळी पट्टी लावायची गरजसुद्धा लागत नाही. तर ही खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर आपण अस्तरला आपला मेन फॅब्रिक अटॅच करून घेऊयात. तर कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. तर मी दोन्ही साईडला आपला अस्तर अटॅच करून घेते. तर इथे तुम्ही बघताय की माझी शिलाई थोडी खराब आली होती, कारण जेव्हा मी धागा भरला होता तेव्हा माझी बॉबिन ही लूज लागली होती. तर त्यासाठी एक मी उपाय सांगते. तर जिथे जिथे तुमचा धागा आकसलेला आहे तिथे आपल्याला मध्ये मध्ये तो कट करून घ्यायचा आहे आणि कापड खेचून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट आपला अस्तर अटॅच होऊन जातं. कुठेही कळत नाही की आपला कापड हा आकसलेला आहे. तर एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. इथे आपलं एक्स्ट्रा कापड कट करून झालेलं आहे. आता आपण टक्स देऊन घेऊयात. तर टक्ससाठी इथे मी मध्यातून 4.5 इंचावर मार्क करते आणि दोन्ही साईडला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. वरच्या साईडला सुद्धा मी 4.5 इंचावर मार्क करून घेतलेला आहे. तर दोन्ही साईडला अर्धा इंच म्हणजे 1 इंचाचे आपले टक्स जातील. तर जिकडून आपल्याला शिलाई द्यायची आहे त्या साईडला मी अर्धा इंच मार्क करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने टक्सला मार्क करून घेतले. आता आपण शिलाई करून घेऊयात. तर शिलाई करत असताना मी नेहमी सांगते की आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे सोबत आहे का हे नक्की बघा, नाहीतर बऱ्याच वेळा आपण अस्तरवरच शिलाई मारतो आणि आपलं मेन फॅब्रिक हे तसंच राहतं. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आता इथे मी शिलाई लॉक करून घेतली आहे. आता आपण स्लीवला अस्तर अटॅच करून घेऊयात. तर इथे बघा मी स्लीव कशा पद्धतीने ओपन करते. तर पहिल्यांदा आपल्याला वरचा एक बाहीचा पार्ट असा खालच्या साईडला ठेवायचा आहे, त्यावर आपले मेन फॅब्रिकचे पार्ट ठेवून द्यायचे आहेत आणि असे फोल्ड करून घ्या, नाहीतर तुमच्या दोन्ही बाह्या ह्या एकाच साईडच्या होतील. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. आता आपण खालच्या साईडला एकदा इतपत शिलाई देऊन घेणार आहोत. त्यावर आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. त्यानंतर वरच्या साईडला एक टीप देऊन घ्यायची. दाबटीप दिल्यामुळे आपली फिनिशिंग खूप छान येते. आता आपण मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेऊया. तर ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाहीला सुद्धा अस्तर अटॅच करून घेणार आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घेणार आहे आणि इथे दोन्ही बाह्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. अस्तर जोडल्यानंतर लगेचच बाही चेक करून घ्यायची की आपण जिथे फिटिंग लाईन आहे ती परफेक्ट आलेली आहे का, किंवा बाहीची उंची बघायची, कमी जास्त होऊ शकते. तर एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्या. सेंटरला नॉच देऊन घेऊयात. तर इथे आपला परफेक्ट बाही तयार झालेली आहे. तर हे बाजूला ठेवून देऊयात. आता मी इथे बॅक पार्ट घेतला आहे, त्यावर आपण फ्रंट पार्ट शोल्डर अटॅच करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा वरच्या साईडला ठेवून द्यायचं आणि एक 1.5 इंच इतपत शिलाई देऊन घ्यायची. वरच्या साईडला धागे असतील ते कट करून घ्या. वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपण इथे नख मारून घ्यायचं आणि आता आपल्याला आतल्या साईडने एकदा इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही शिलाई देत असताना डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी आता दोन्ही शोल्डर जोडून घेणार आहे. तर तुम्ही बघता इथे परफेक्ट आपले शोल्डर अटॅच करून झालेले आहेत. ठीक आहे. तर मी दोन्ही शोल्डर जोडून घेतले. त्यानंतर स्लीव जोडण्याआधी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकमेकावर ठेवून घ्या. व्यवस्थित बघा की एक्स्ट्रा कापड आलं आहे का. स्लीव जोडण्याआधी ह्या गोष्टी नक्की बघत जा. आता आपण शोल्डर बघूयात बरोबर आहे का. थोडं एक्स्ट्रा आलं असेल तर ते कट करून घ्या, कारण शिवण्यात थोडंसं एक्स्ट्रा येतं कधी कधी. आता आपण स्लीव अटॅच करून घेणार आहोत. तर स्लीवचा जो खोल आकार असतो तो नेहमी पुढल्या साईडलाच आला पाहिजे आणि जी शोल्डरची पट्टीची जी शिलाई असते ती आपल्याला मागच्या साईडला ठेवून आपण जिकडे नॉच दिलं होतं ते सेंटरला ठेवा आणि अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्या. स्लीवला शिलाई देत असताना नेहमी एकदा इतपत घ्या
तर इथे तुम्ही बघताय आपले स्लीव हे परफेक्ट आलेले आहेत, कमी जास्त झालेले नाही आहेत. तर ह्या ब्लाऊजची कटिंगसुद्धा आपण केलेली आहे. तर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की बघा. तर आता मी दुसऱ्या साईडला सेंटरपासून अशी शिलाई देऊन घेणार आहे. तर आपल्या दोन्ही साईडला स्लीव एकदम परफेक्ट पुरलेले आहेत. तिथूनच लगेच आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत. स्लीवला डबल शिलाई द्यायला विसरू नका. तर ह्याच पद्धतीने मी दुसरे स्लीवसुद्धा अटॅच करून घेणार आहेत. त्यानंतर आपण फिटिंग लाईनची शिलाई देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी आपल्या समोरच्या साईडला अशा पद्धतीने दोन्ही पार्ट ठेवून दिलेत. तर शिलाई देण्याआधी आपला दंडघेर, छातीचं माप, कमरेचं माप हे मोजून घ्या बरोबर आहे का. त्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडने कोपऱ्याने एक शिलाई देऊन घ्यायची. एकदापेक्षा थोडी कमी शिलाई घ्या, कारण ही शिलाई आपल्या आतल्या साईडला राहणार आहे. तर ही पद्धत नक्की फॉलो करा. आपल्या ब्लाऊजचे हे धागे दोरे हे आतल्या साईडला जातात आणि ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. इथे मी दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे, धागे कट करून घेतलेले आहेत. आता आपण आतल्या साईडला एकदा इतपत शिलाई देऊन घेणार आहोत. आपण शिलाई दिलेली आहे, त्याच्या थोडंसं बाजूने बघताय तुम्ही किती छान फिनिशिंग आलेलं आहे. तर ही शिलाई आपली आतल्या साईडची आहे. तर मी दोन्ही साईडला शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण फिटिंग करून घेऊयात. तर फिटिंग करण्यासाठी ज्या साईडला आपण बटन लावणार आहोत त्या पट्टीपासून आपल्याला सुरुवात करायची असते. अशा पद्धतीने पट्टी ही खेचून घ्या व्यवस्थित. फिटिंग जेवढी तुमची कंबर आहे तिथंपर्यंत असं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथून जेवढं कापड राहिलं आहे ते अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. आपलं जे 1.25 इंच मार्जिन आलं होतं त्याचं अर्ध करून घ्या. ते येतं की 2ला 1 रेषा कमी, त्याच्यातून आपल्याला अर्ध करायचं आहे. ते आपलं एक साईडला येणार, तुमच्या लक्षात आलंच असेल. तर 1ला थोडंसं कमी ते आपलं एक साईडला येणार, म्हणजे आपलं दोन्ही साईडला हे टोटल 1.25 इंच मार्क येईल. ठीक आहे. आता तुमचं आर्महोलचं जे काही माप असेल ते इथे टाकून घ्या. तर माझ्या मापात 6.5 इंच आहे, तर मी ते 6.5 इंचावर मार्क करून घेणार आहे. त्यानंतर तुमचं दंडघेरचं जे काही माप असेल ते टाकून घ्या. तर माझ्या मापात इथे 10 इंच होतं, त्याचा अर्ध येतं 5 इंच. तर इथे मी 5 इंचावर मार्क करून घेणार आहे. आपले जे हे फिटिंगचे 3 पॉईंट्स आहेत ते आपण जोडून घेऊयात. तर इथे मी लाईन आखून घेते, त्यावर आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर इथे बघा आपली सरळ लाईन आलेली आहे. तर इथे मी त्यावर शिलाई देऊन घेते. तर फिटिंगची शिलाई देत असताना लहान शिलाई घ्या, जेणेकरून ती उसवणार नाही. तर इथे तुम्ही बघताय आपली फिटिंग लाईन किती सरळ आलेली आहे, म्हणजेच आपली फिटिंगसुद्धा परफेक्ट बसणार आहे. आता आपल्याला जी आपण शिलाई दिलेली आहे त्याच्या बाजूला एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ह्याच पद्धतीने मी दुसरी साईडसुद्धा शिलाई करून घेणार आहे. इथे आपला संपूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग झालेलं आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.